आणि आता बातमी आहे डोंबिवलीतल्या भीषण स्फोटाची। डोंबिवलीतल्या एमआयडीसीत बॉयलर स्फोट झाला, ज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय। स्फोट एवढा भीषण होता की 2 किलोमीटर पर्यंतच्या इमारतीच्या काचा फुटल्या। पाहूया। ही दृश्य डोंबिवलीतल्या एमआयडीसीतल्या स्फोटाची आहेत। हा स्फोट एवढा भीषण होता की एमआयडीसीतल्या 3 कंपन्यांना आग लागली। आणि एवढंच नाही तर या स्फोटाचे हादरे काही किलोमीटर पर्यंत असे काही बसले की इमारतींना लागलेल्या काचा फुटल्या आणि खिडक्याही तुटल्या। बॉयलरच्या स्फोटाचा आवाज सीसीटीव्हीच्या फुटेजमध्येही कैद झाला। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास डोंबिवलीतल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला। स्फोट होताच कंपनीला आग लागली, ज्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय। जवळपास 50 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्फोट झाल्यानंतर आवाज आणि हादरे असे बसले की लोक घाबरून पळायला लागले। एमआयडीसी अगोदर झाली, कंपनी अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता संबंधित विभागाशी आणि संबंधित एमआयडीसीचे अधिकारी यांच्याशी बोलून उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ। जी आग लागलेली आहे, 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत। NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत। बॉयलरच्या स्फोटामुळे डोंबिवलीत आगडोंब उसळला। आग 3 कंपन्यांपर्यंत पसरली। मदत कार्य सुरू असतानाही स्फोट झाले। आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। बाजूला असणारे केजी केमिकल कंपनी आहे, तिला देखील या आगीने झळका बसला होता। मात्र ह्यामध्ये आतापर्यंत आपल्यापर्यंत माहिती आले की 50हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर आतापर्यंत मृत्यूंचा आकडा हा 8 वर गेला आहे। अजून किती मृत्यूंचा आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, मोठ्या प्रमाणात ब्लास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या कंपनीमध्ये जे केमिकल बनत आहेत आणि या केमिकल कंपनीमुळेच या ठिकाणी हा ब्लास्ट होत आहेत। केजी केमिकल कंपनी आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग आता आगीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलं आहे। मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे। आग आपण बघितलं कशा प्रकारे ही आग पसरत आहे। आजूबाजूच्या कंपनीला देखील ह्याचा झळा बसत आहे। मोठ्या प्रमाणात ही आग आहे, कारण की ह्या केजी केमिकल कंपनीमध्ये ऍसिड आणि केमिकल ह्या बनत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी ही आग लागली आहे। आगीत फक्त एमआयडीसीतल्याच कंपन्यांचं नुकसान झालं नाही, तर शेजारील इमारती आणि दुकानांचंही प्रचंड नुकसान झालं। आणि घरांमध्ये तर खिडक्यांच्या काचा फुटल्यानं काचांचा खच पसरला। मेन माझ्या घरातला जो बेड आहे, तो बेड सुद्धा माझ्या या गुडघ्यापर्यंत उडला आणि मागचे जेवढे आहेत काचा, घरातल्या काचा, त्या सगळ्या फुटल्या। त्या सगळ्या फुटल्या आणि स्लॅब पडला। हा इतका घातक होता। याच्या अगोदरही असं ब्लास्ट झालंय। याच्या अगोदर 2 वेळा झालंय। हा जो आहे चॅनल आपला कंपनीतनं डायरेक्ट उडून हा घरावरती पडला माझ्या काकांच्या, आणि ते पडून खाली पडला आणि काका जस्ट बाहेर निघत होते तेव्हा, बाकी कोणी नव्हता। आता जर 2-4 सेकंड पुढे निघाले असते तर जीव गेला असता त्यांचा नक्कीच। म्हणजे कंपनी इकडनं किती लांब आहे? कंपनी कमीत कमी तुम्ही पकडून चला 500 ते 700 मीटर आहे इथून। मोठा धमाका झाला। ऑफिसच्या काचा सर्व तुटल्या। त्यानंतर आतमध्ये बघतो तो मॅडमला, साहेब लोकांना सर्वांना मार लागलेले, रक्त काचा घुसलेल्या सर्व। अचानक त्यांना समजूनच नाही आलं, ते मोठा धमाका झाला। दोन्ही बाजून काचा अशा जसे ब्लास्ट एकदम जोरात झाल्यानंतर आतमध्ये घुसूनच जातात ना काचा। छुट्टी दिया गया, ब्लास्ट हुआ, हम लोग उधर ही बैठा था, अचानक ब्लास्ट हुआ तो हम लोग भागा इधर से। डोंबिवली एमआयडीसीत बॉयलरचा स्फोट किंवा आगीची ही पहिली घटना नाही। याआधी अशा अनेकदा घटना घडल्या आणि माणसं दगावल्यानंतर या कंपन्यांना शहराबाहेर हलवण्याचं आश्वासन दिलं। फायर ऑडिटचे आदेश देण्याचे सोपस्कारही पूर्ण होता, पण ना अजून या कंपन्या शहराबाहेर गेल्या आणि ना बॉयलरचे स्फोट थांबले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, डोंबिवली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.